अमरावतीमध्ये मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या कोहना गावामध्ये भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची गावाबाहेरील पंपावर पायपीट, शासनाच्या अनेक पाणीपुरवठ्याच्या योजना अपयशी. चंद्रपूर शहरामधील अनेक भागामध्ये पाणी टंचाई, 3 दिवस नळाला पाणी येत नसल्याची तक्रार, हंडाभर पाण्यासाठी टँकरजवळ नागरिकांची मोठी गर्दी. इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारामध्ये भीषण पाणी टंचाई, पाझर तलाव आटल्यानं आदिवासी महिलांवर पाझरणाऱ्या झऱ्यातून पाणी भरण्याची वेळ, पाणी टंचाईकडे सरकारचं मात्र दुर्लक्ष. आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली, केमिकल मिश्रित पाणी नदीमध्ये सोडल्याचा स्थानिकांचा आरोप, प्रशासनाकडे संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. वर्ध्यातील कारंजा घाटगे इथं पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त, काही भागामध्ये 4 ते 5 तर काही भागामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा, नगरपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी 2 टँकरची व्यवस्था. गंगापूर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग, सोमेश्वरचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, रणरणत्या उन्हामध्ये नाशिककरांना दिलासा. जळगावातील हतनूर धरणाचा पाणीसाठा 43.63%, मागच्या वर्षीपेक्षा जलसाठा कमी झाल्याने चिंता वाढली. नंदुरबार जिल्ह्यात देखील 20 पैकी 11 लघु प्रकल्पांनी तळ गाठला, धरणातील पाणी पातळी खालावल्यानं पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून पाहणी, शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर पाहणी करण्यात आली. सोलापूरमध्ये पारा 44 अंशांच्याही पुढे, सोलापुरातील सिग्नल यंत्रणा दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत बंद राहणार, उष्मा तत्सम त्रास टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. धुळे जिल्ह्याला 5 दिवसाचा उष्णतेचा येलो अलर्ट, प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका, चिरसोलीमध्ये गुलाबाच्या फुलांची शेती करणारे शेतकरी संकटात. नंदुरबार जिल्ह्यात देखील तापमानाचा कहर, उन्हामुळे तलावातील माशांचा मृत्यू, नंदुरबार तालुक्यामधील समशेरपूर गावातील प्रकार. नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी आणि वितरणामधील गैरव्यवहाराप्रकरणी गोव्याच्या पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांचं निलंबन, प्रकरणाचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले, 2-3 वर्षांपासून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं समोर. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला, बाजारातील सोयाबीनची आवक देखील घटली, उन्हामुळे शेतकरी शेतमाल आणण्यास टाळाटाळ करत असल्याचं समोर. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक. अकोल्यामध्ये ठाकरे गटाचा ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाकडून ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन. बीडच्या माजलगाव शहरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन, मुख्याधिकारी इंद्रजित चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये ते येत नसल्यानं ठाकरे गटानं आंदोलन केलं. पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेसाठी स्थानिकांचा विरोध, शेतकऱ्यांनी दगड मारून ड्रोन खाली पाडला, पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठा वाद. बुलढाण्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 2 दिवसीय काम बंद आंदोलन, वेतन श्रेणी तसंच इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करा, कर्मचाऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी महिलांचं उपोषण, पेठवडजमध्ये महिलांचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खुला करण्याची मागणी. नंदुरबारच्या अस्लोदमध्ये दारूबंदी असताना देखील गावात सर्रास दारू विक्री, गावातील दारू विक्रीच्या विरोधात ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर. बुलढाण्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे नाफेड ज्वारी नोंदणी प्रक्रिया अडचणीत, नाफेडच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली, 7/12 ऑनलाईन करण्यासाठी शेतकरी ताटकळत उभे. खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण केलेल्या बनेश्वर रस्त्याच्या कामाला अजूनही सुरुवात नाही, सुप्रिया सुळेंना दिलेल्या आश्वासनाला प्रशासनाकडून केराची टोपली, स्थानिकांकडून प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त.
दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार. 173 कोटींच्या निधीमधून 81 पुलांची कामं प्रगतीपथावर. कॉजवे आणि साकव बांधण्यासाठी निधी मंजूर. जळगावमधील बोदवड ते मलकापूर रस्त्याला जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था. रस्त्यामध्ये मोठमोठाले खड्डे. खड्ड्यांच्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार. अनधिकृत जागेवर कचरा टाकत परिसरामध्ये दुर्गंधी निर्माण होत असल्यानं नागरिक त्रस्त. बदलापूरमध्ये रेल्वेच्या ठेकेदाराकडून शेतजमिनीची नासधूस. खरवई या ठिकाणी रुळाखाली पाईप टाकताना शेतीचा बांध तोडल्याचा प्रकार. शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी. साताऱ्याच्या मसवडमधील मानगंगा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन. 25,18,000चा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. आरोपी सोमनाथ तोरणेवर कारवाई. शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग. लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली 1.5 लाखांची रोकड आणि घर सामान जळून खाक. परभणीच्या जिंतूरमधील पिंपळगाव तांड्यामधील घटना. जळगावच्या किनोदमध्ये विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर. तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांचा आरोप. वर्ध्यामध्ये दुचाकी चोरी प्रकरणी 1 जण पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून पोलिसांनी 6 दुचाकींसह 1,75,000चा मुद्देमाल जप्त केला. रामनगर पोलिसांची कारवाई. भंडाऱ्याच्या पूरग्रस्त कथित घोटाळ्यामध्ये महसूल सेवक निलंबित. सप्टेंबर 2024 मध्ये वनगंगा नदीचं पुराचं पाणी सुकळी नकुल आणि गोंटीटोला शेतामध्ये शिरल्याचं प्रकरण. शेती नसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या यादीमध्ये केला होता पत्नीच्या नावाचा समावेश. नागपूरच्या टिमकी परिसरामध्ये एमडी ड्रग्जची विक्री. पोलीस पथकाकडून सापळा रचत आरोपीला अटक. 72,000चे 7 ग्रॅम ड्रग्ज जप्त. चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बनावट देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई. बनावट दारूच्या 530 पेट्या जप्त. एकूण 46,93,000चा मुद्देमाल जप्त. तरुणीला मेसेज करून जंगलामध्ये लपला. पोलिसांनी आदिवासी वेशभूषा करून नराधमाला पकडलं. आरोपी 2 वर्षांपासून तरुणीला त्रास देत होता. बदलापूर पूर्व पोलिसांची कामगिरी. चंद्रपूर शहरामध्ये दुचाकी चोरट्याला अटक. आरोपीकडून 9 दुचाकी हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. जळगावच्या चाळीसगावमध्ये 5 हरणांची शिकार उघड. शिकारी फरार. चाळीसगाव वनपरिक्षेत्र विभागाची कारवाई. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाकडून कैद्यांना कुटुंबियांशी भेटण्याची विशेष संधी. कारागृह प्रशासनाकडून सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम हाती. लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये चोरी आणि फसवणुकीचा प्रकार. गुन्ह्यामधील रक्कम पोलिसांनी रिकव्हर केली. पालकमंत्री शिवेंद्रराजे यांच्या हस्ते 59 लाख रुपयांचे दागिने मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द. जालना जिल्ह्यातील तिघांना पोलीस महासंचालक पदक जाहीर. शौर्य पदक विजेत्या पोलिसांचा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मान. धाराशिवमध्ये तृतीयपंथी देवांशी काकडे यांचं आपले सरकार सेवा केंद्राचं लोकार्पण. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते केंद्राचं उद्घाटन संपन्न. बुलढाण्यामध्ये जातनिहाय जनगणना निर्णयाचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत. संगम चौकामध्ये घोषणा देत जल्लोष. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भोगावती नदीमधील गाळ काढण्याचा कामाचा शुभारंभ. नगर परिषद, धाराशिव जलसंधारण विभाग, टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं कामाला सुरुवात. साताऱ्यातील सुपणे ग्रामपंचायत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये अव्वल. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 लाख रुपयांचं बक्षीस देऊन सन्मान. मुक्ताईनगरमध्ये तहसील कार्यालयामध्ये कागदपत्रांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मोठी गर्दी. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या 12,000 लाभार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी सुरू. राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीनं राज्यामध्ये गडकिल्ले स्वच्छता मोहीम हाती. प्रत्येक रविवारी गडकिल्ल्यावर स्वच्छता संवर्धन मोहीम राबवण्यात येणार. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण शिबिर. मुलामुलींच्या स्वसंरक्षणासाठी आयोजित केलं प्रशिक्षण शिबिर. जळगावच्या रावेरमधील ऐनपूरमध्ये मरीमाता यात्रेमध्ये 12 गाड्या ओढण्याची परंपरा. 12 गाड्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी. शिरूर तालुक्यातील खेडकर वस्तीमध्ये
घरासमोरील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला. बिबट्यानं हल्ला करतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी.